बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे। सांगलीत नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही देखील आमची ताकद दाखवतो, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। लोकांना काय वाटतं, ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो, या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना, तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहादची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तांगड्या काढा, मला फोन करा, काही होणार नाही, ही जबाबदारी माझी। त्या ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे की नाही, मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही। पोलिसांकडे हेलो नंतर घेऊन जातील, पहिल्या माझ्या तांगड्या काढून माझ्या हातात देतील, ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा। मी एक आमदार म्हणून नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे। मी माझ्या धर्माचं काम करतोय। आज माझी धर्मावर, आमच्या धर्माला आव्हान दिलं जात आहे। धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीचा विटंबना केली जाते, दगडी मारली जात आहेत, म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो, एवढं।